आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन. 21 तारखेला धारावीत सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्या यामागचा मास्टरमाइंड कोण? किरीट सोमय्या. आमची मागणी आहे 21 तारखेचा मास्टरमाइंड कोण? घटनेच्या मागे कोण आहे त्यांची चौकशी करा. कारण मार्च 2023 मध्ये हे शेजारी 40 फूट अधिकृत बांधकाम झाले. तक्रारदार 2023 मध्ये छोटी मस्जिद बाजूला मोठी मस्जिद असा प्रकार आढळला. वर्षा गायकवाड यांना ठाऊक होतं हे अनधिकृत आहे. लोकांना उचकवण्याचं काम कुणी केलं? लोक मुंब्रा, भिवंडी, नागपाडा, भिंडी बाजारातून आली होती. मास्टर माइंडवर कारवाई केली पाहिजे. सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले केले. ट्रस्टी यांनी कबूल केलं अनधिकृत आहे म्हणून. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पालिका अधिकाऱ्यांनी तक्रार केली पाहिजे. पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागणार आणि मास्टर माइंड शोधावा लागणार. वर्षा गायकवाड आणि उद्धव ठाकरेंनी जो ओट जिहाद सुरू केलाय त्या संदर्भात त्यांना उत्तर द्यावंच लागणार. बांधकाम करणारे या मशिदीच्या ट्रस्टी यांनी कबूल केलं. वर्षा गायकवाडच्या उपस्थितीत, खासदाराच्या उपस्थितीत या ट्रस्टींवर अजून गुन्हा नोंदवला नाही. बेकायदेशीर बांधकाम यांनी केलंय आणि म्हणून लेन जेहादच्या विरोधात हे आमचं आंदोलन अभियान आजपासून तीव्र होणार. पोलिसांनी काय आश्वासन दिलेलं आहे? ट्रस्टी विरोधात गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी माझे सगळे मुद्दे मान्य केले. कारण शनिवारी सगळ्यात पहिली कंप्लेंट मी केली, महापालिकेने नाही. महापालिकावर मी सांगितलं महापालिकेचा अधिकाऱ्यांनी येऊन इथं तक्रार आणखीन केली पाहिजे. हे ट्रस्टीने कबूल केलं आहे की आम्ही बांधली अनधिकृत मस्जिद, आम्ही 4 दिवसात तोडू. मग यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. पोलिसांना यांच्यावर गुन्हा दाखल करावाच लागणार. पोलिसांना मास्टरमाइंड शोधावाच लागणार. आणि उद्धव ठाकरे आणि वर्षा गायकवाडला मुस्लिमांना भडकवून वोट जिहादचं त्यांनी हे जे कारस्थान सुरू केले त्याला जबाब तर नक्कीच विधानसभा निवडणुकीत मिळेल. सर, हिंदी में आमची मागणी आहे 21 तारखेचा घटनेचा मास्टर माइंड कोण? पोलिसांना आम्ही आग्रह केला आहे. तक्रार तर मी शनिवारी नोंदवली होती. या सगळ्या घटनेच्या मागे कोण आहे त्याची चौकशी. पण मास्टर माइंड कारण अशी गोष्ट आहे, मार्च 2023 मध्ये हे शेजारी 1000 फूट 40 फूट उंचीचं बांधकाम अधिकृत मस्जिद सुहानी मस्जिदच्या बाजूला उभारण्यात आलं. तक्रार मार्च 2021 मध्ये 2023 मध्ये या बांधकामात म्हणजे छोटी मस्जिद के बगल में बड़ी मस्जिद असं हे नाव देणाराच मास्टर माइंड आहे. आणि ह्याच्या विरोधात ज्यावेळी महापालिकेने कारवाई सुरू केली तर खालच्या न्यायालयात, वरच्या न्यायालयात गेले. म्हणजे वर्षा गायकवाड असो की उद्धव ठाकरे असो, त्यांना व्यवस्थित माहित होतं की ही मस्जिद नाही आहे, हे अनधिकृत बांधकाम आहे. या आधी 2दा पाडण्यासाठी नोटीस देण्यात आल्या होत्या आणि त्यावेळी हे पाडण्याचं ठरवलं गेलं. हे लेटर वर्षा गायकवाड, संजय राऊत, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांनी उत्तर द्यावं. याचा प्रकाराचा उकसवण्याचं लोकांना काम कोणी केलं? नेते हे होते. आणि इथे कन्फर्म झालं की लोक जी आली होती त्यात मुंब्राची लोक होती, गोवंडीची पण होती, भिवंडीची पण होती, नागपाडाची होती, नौपाडाची होती, बहरामपाडाची होती, इथे उमरखाडीची लोक होती, मोहम्मद अली रोडची होती, भेंडी बाजाराची होती. हे सगळे पोचले कशी? आणि यात सरळ सरळ उकसवण्याचं काम केलंय. म्हणून मास्टर माइंड वर कारवाई झाली पाहिजे. 6 लोकांना अटक झाली आहे. ज्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांवर हमले केले, तोडफोड केली, ही सेक्शन लावलं पाहिजे. पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स. मोबाईल व टी व्ही रिपेरी, मोबाईल व सर्व डिश रिचार्ज. आमचा पत्ता
34/2/39 70 फूट रोड, न्यू पाच्छापेठ, सोलापूर. मोबाईल नंबर 77 44 99 66 58 आणि 95 45 46 84 73.